चला जाऊया पुन्हा एकदा या क्रिकेटच्या मोहक दुनियेमध्ये. आमदार चषक मुरबाड 2025चा हा रणसंग्राम आज सुरू झालाय आणि 25 तारखेला ह्या रणसंग्राम शांत होणार आहे. मग तत्पूर्वी खूप साऱ्या घडामोडी होतील. चला टीम देवगाव टायगर सलामीचे बॅटर्स दौलतजी तुपे, साथीला कुणाल राव आणि मातब्बर टीम आहे. मुरबाड मधली मात्र आपटी टीम देखील कल्याण मधली एक नावाजलेली टीम आहे. आणि पुन्हा एकदा कल्याण विपक्ष मुरबाड असा सामना पाहायला मिळेल या सारिका मैदानावर. कल्याण मालसेज या राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेले मैदान, गोल मैदान, सुबक मैदान, आकर्षक सजावट या मैदानाची, जबरदस्त असं नियोजन आयोजन अमोलजी कथोरे सरांचं आणि संजयजी दुर्गे आणि संपूर्ण टीम छत्रपती संभाजी नगर मुरबाड या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून साकारत असलेली एक गोड स्पर्धा आहे. स्पर्धेचं नाव आहे आमदार चषक मुरबाड 2025चा हा रणसंग्राम. जाऊया मैदानामध्ये. पुन्हा एकदा ऑफिशियल्स आमचे सज्ज आहेत. वर्मा सर, गणेश गायकर सर आणि त्या ठिकाणी सलामीचे दोन बॅटर्स दौलत तुपे आणि साथीला कुणाल राव. टीम आपटी क्षेत्ररक्षण सजलं गेलंय. पॉवर प्लेच्या 2 षटकांसाठी गोलंदाजी मार्कवर आदेशला आलाय आदेश संघनायकाचा. यू विल बोल द फर्स्ट ओव्हर ऑफ पॉवर प्ले ओव्हर रेस्ट्रिक्शन चा षटक आपल्याला हाताळायचं आहे. पाहूया आदेश. हा आदेश किती चांगला पद्धतीने पाळतोय. चला चेंडू चेक करा लवकरात लवकर. वेळ होतीये. आपल्याला प्रत्येक षटकाला फक्त 4 मिनिटांची वेळ दिली जाते. दोन्ही टीम्स लक्षात ठेवा. वेळ वाचवा मित्रांनो. सामने चांगले खेळायला मिळतील. वेळ घालवू नका. वेळेत या. वेळेत आलात तर वेळ तुमचा सन्मान करेल यात काही शंका नाही. वन्स अगेन वर्मा सर, गायकर सर त्या ठिकाणी ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. लाजबाब असं अंपायरिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. टीम एसे सोनारपाडा, टीम ई स्टार कोसले दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत झालेल्या संघांचं कौतुक. जाऊया ह्या सामन्याच्या दिशेनं. फर्स्ट बॉल बिंग बोल्ड. आदेश पहिला चेंडू घेऊन जातो कुणाल राव साठी. पहिला चेंडू झालाय वर. चेंडू आरपार. षटकार कुणाल रावच्या बॅट मधून. व्हॉट अ मायटी स्ट्रोक. सिक्सर. राव व्हॉट स्टार्ट केलाय धमाका. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकत स्कोर काढला. 600च्या स्ट्राईक रेट न पुढे घेऊन गेलाय. हो आणखी एक. व्हॉट अ स्वीप. जबरदस्त स्वीप. चेंडू सीमा पार जाईल का. मला वाटतं त्या ठिकाणी जबरदस्त एफर्ट्स दिले गेलेत. फुटबॉल स्टाईलनं आंध्र रसेलच्या स्टाईलनं हा चेंडूला थांबवलाय आणि 2 धावा नक्कीच आपल्या संघासाठी वाचवल्यात. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक रवींद्रनं जबरदस्त एफर्ट्स. हे वेस्ट इंडिजची टीम ना याच प्रकारे धावा वाचवताना पाहायला मिळते आणि आज आपटी संघाच्या या रवींद्रनं दाखवून दिलं चेंडूला कसं थांबवावं. स्विंग केलाय, स्विंग केलाय, स्विंग केलाय. बोट फिरवलीत. यू मिस बट आय विल नॉट हिट बट डॉट बॉल. त्या ठिकाणी एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये निर्धाव चेंडू देखील विकेट समान मानला जातो. कुणाल राव साठी आदेशचा पुढचा चेंडू. हेलिकॉप्टर उडा दिया, उडा दिया. चेंडू निघून गेलाय त्या ठिकाणी मिड विकेटच्या बाहेर. षटकार. सिक्सर. बॅट फ्लो पाहायला मिळालाय कुणाल राव आणि कुणाल रावच्या बॅट मधून आलाय दुसरा माहिती षटकार. नक्कीच बदलापूरची क्रिकेट नगरी आणि या बदलापूर क्रिकेट नगरी मधले आमचे मयूरजी पिसेकर उद्योजक यांची या ठिकाणी एंट्री होते. शुभागमन होतंय या सारिका मैदानावर. अमोलजी कथोरे सर यांच्या मैत्री खातर मान्यवरांचं आगमन. अमोलजी पिसेकर उद्योजक बदलापूर. जबरदस्त. बॅक टू बॅक. मला वाटतं आणखी एक प्रहार. चौकार. 4 धावा.
काय जबरदस्त फटकेबाजी सुरू आहे राव. काय खाऊन आले राव, काय कळत नाही. चेंडूला सीमापार धाडले जाते सातत्यानं. स्कोर कार्ड वेगाने चाललंय. 18 धावा. सगळ्या धावा कुणाल रावच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. जबरदस्त सुरुवात. हो, आणखी कट केला चेंडू चाललाय सीमा रेषेच्या दिशेनं. स्क्वेअर ऑफ द बाउंड्री. चौकार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. षटक संपलाय. तब्बल आल्या 22 विदाउट लॉस. देवगाव टायगर्स. का टायगर म्हटलं जातं आम्हाला, या टायगर असल्याचं उत्तर देत असताना कुणाल रावच्या बॅट मधून आल्या 6 चेंडू, तब्बल 22 धावा. पहिल्या षटकामध्ये जो काही हल्ला झालाय, कुणाल रावनं सांगितलंय दोस्तो अटॅक इज बेस्ट डिफेन्स, आणि असंच खेळलं जाईल, असंच उत्तर दिलं जाईल. टीम मीटिंग करायला भाग पाडले टीम आपटी संघाला. द टॅलेंट ऑफ कल्याण अगेन्स्ट टॅलेंट ऑफ मुरबाड. या ठिकाणी आपल्याला संघर्ष पाहायला मिळतो, गोलंदाजांचा संघर्ष. कारण होम ग्राउंडवर खेळते टीम देवगाव टायगर्स, आणि आम्ही टायगर आहोत या मैदानावरचे, सारिका मैदानावरचे. इनफॉर्म दौलत तुपे ऑन स्ट्राइक. प्रेम गोलंदाज दुसऱ्या षटकाचा भार घेऊन येते. 2 षटकं पॉवर प्लेची आहेत की जी आमच्या पवेलियन एंडनं फेकली जात आहेत, आणि 3 षटकं ही सारिका हॉटेल एंडनं फेकली जात आहेत. हा स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो. तुम्हाला एक रिव्ह्यू मिळू शकतो प्रत्येक इनिंगला, मात्र रिव्ह्यू केवळ नो बॉल अर्थात बीमर आणि धावबाद यासाठीच असेल, याची नोंद घ्या. दौलत तुपे ऑन स्ट्राइक. प्रेम ऑन हिज बॉलिंग मार्क, रेडी टू बॉल. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. 22 धावा त्या ठिकाणी स्कोर कार्डवर आल्यात अगदी क्विक सक्सेशन मध्ये. 6 चेंडू 22 धावांची वादळी इनिंग साकारतोय कुणाल राव. दौलत तुपे पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज या इनिंग्स मधला. चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, वेळ जातोय. मोमेंटम शिफ्ट होतोय. दौलत तुपे व्हाईट जर्सी, कसोटी संघाची जर्सी व्हाईट, ऑलवेज बेटर देन अदर्स. पहिला चेंडू कट केलाय. दौलत तुपे ट्विस्ट केले, फक्त चेंडूला दिशा दिली आहे, चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. या ठिकाणी दौलत तुपेनं देखील चौकारानं सुरुवात केलेली आहे. कुणाल रावनं षटकारानं सुरुवात केली तर दौलत तुपेनं चौकारानं सुरुवात केली आहे. हम भी किसी से कम नाही सांगत असताना दौलत तुपेनं समोरच्या टीमला वॉर्न केलंय. प्रेम पहिल्या चेंडूवर आल्या 4 दडपण निर्माण केलंय. पहिल्या चेंडूवर जर मोठा फटका आला की गोलंदाजाला पुढचे 5 चेंडू कसे टाकावे हा प्रश्न पडतोय. धावफलक जाऊन पोहोचले 26 अंकावर. 26 विदाउट लॉस देवगाव टायगर्स. हाफ ट्रॅकर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय. हॅलो, आणि अर्थातच त्या ठिकाणी दौलत तुपे पहिल्या चेंडूवर 4 घेतल्या आणि पुढचा चेंडू आला डॉट कमबॅक केलंय. त्या ठिकाणी प्रेमनं याच प्रकारे कमबॅक करावं लागेल. मागच्या षटकाला कम्पेन्सेट करावं लागेल, नुकसान भरपाई करावी लागेल मागच्या षटकाची. फुलटॉस ट्विस्ट केला, फक्त चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर अतिशय वेगानं, आणि मैदानाची आउटफील्ड देखील वेगवान. चौकार या षटकातला दुसरा. धावफलक जाऊन पोहोचले 30 अंकावर. 30 रन्स विदाउट लॉस पाहायला मिळतोय. टीम त्या ठिकाणी देवगाव टायगर्सचा खेळ देखील टायगर सारखा आहे. आपली टीमला कमबॅक करावं लागेल मित्रांनो. धावा किती सुरक्षित असतील हे सांगता येणं कठीण आहे, मात्र त्या सुरक्षित कराव्या लागतील. या ठिकाणी एक सिंगल लेग बाईटच्या रूपाने पाहायला मिळते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय 31 या अंकावर. 31 रन्स विदाउट लॉस. देवगाव टीमनं अतिशय सुरेख फ्लाइंग स्टार्ट दिलाय कुणाल रावनं, आणि त्याला टच करण्याचा प्रयत्न
त्या ठिकाणी दौलत तोपे यांच्याकडून होतोय. आपल्या बॅटमधून 2 चौकार 8 धावा पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू फेस केलेत. कुणाल राव फुल टॉल वसूल करत असताना चेंडू निघून गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. पाहूया निर्णय येणं बाकी आहे. वेदर इट्स अ 6. कुणाल राव जबरदस्त टच मध्ये पाहायला मिळतो. हा फलंदाज काय जबरदस्त प्रदर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. यावेळी उडवला चेंडूला. चेंडू त्या ठिकाणी हवेत आहे. एवढे क्षेत्ररक्षक समोर आलेत मात्र झेल काही पकडू शकले नाहीत. कुणाल रावला या ठिकाणी मिळाले जीवनदान आणि हे जीवनदान मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं खेळाडू किंवा बॅटर अतिशय खतरनाक होत असतो. षटक क्रमांक 2 देखील समाप्त झाले. दुसऱ्या षटकात आल्या तब्बल 15 धावा. पहिल्या षटकामध्ये 22-15 37 रन्स. 37 धावा. कोणत्या प्रकारचा गडी गमावला नाही टीम देवगाव टायगर्स संघाने. आपली टीम आपण मागचा सामना पाहिला तर कोसली संघाने 33 खर्च केल्या होत्या. यांनी 37 खर्च केल्यात. काय घडेल काय बिघडेल हे मैदानावर चेस कसा होतोय. सक्सेसफुल 2 चेस पाहायला मिळाले. पाहूया काय घडतंय या सामन्यामध्ये. देवगाव टायगर्स. चला थोडी घाई करा मित्रांनो, वेळ घालवू नका. तिसऱ्या षटकाचा भार घेऊन येतो रवींद्र. जबाबदारी टाकली आहे त्या ठिकाणी. पहिल्या 2 षटकामध्ये इतकी हाणामारी झाल्यानंतर तिसरं षटक हाताळत असताना खूप सारे प्रश्न रवींद्रच्या डोक्यामध्ये फिरत असतील. काय करू, कुठे फेकू. समोर दौलत तुपे आहे. सारिका हॉटेल एंडनं पुढची 3 षटकं सुरू होतील. पहिला षटक त्या एंडनं वैयक्तिक पहिलं सामन्यातलं तिसरं षटक होतं सुरू. रवींद्र टू दौलत. हाफ ट्रॅकर दुरून खेळण्याचा प्रयत्न. मला वाटतं डॉट चेंडू. पहिला चेंडू आलाय. डॉट चेंडू आलाय. या संपूर्ण इनिंगचा विचार केला तर तिसरा डॉट चेंडू आहे. एकूण 13 चेंडूंमध्ये 3 डॉट आलेत. मात्र धावांचा पाऊस स्कोर कार्डवर पाहायला मिळतोय. षटकार चौकारांची बरसात केली आहे कुणाल राव आणि दौलत तुपे यांनी आपल्या संघासाठी. टीम देवगाव टायगर्स. हाफ ट्रॅकर कट केलाय. पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक येतील. धावत चेंडूला थांबवतील, फेकी करतील. तोपर्यंत दोन्ही बॅटर्सला संधी होती एक सिंगल घेण्याची. ती सिंगल पूर्ण केली आहे. मला वाटतं कुणाल राव त्याच्या रेंज मध्ये आलेल्या चेंडूला सोडणार नाहीये. पुढचा चेंडू. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. पहिल्या 2 वाले एक सिंगल. कुणाल राव मिड विकेटला टार्गेट करेल असं नक्की वाटतं या चेंडूवर. यावेळी थोडंसं इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं. सातत्यानं काहीतरी नवीन करावं असं वाटतं मित्रा. मात्र चेंडू पाहून ते आपल्याला गोष्टी ठरवाव्या लागतात, डिसाईड कराव्या लागतात. पहिल्या 2-3 चेंडूंवर आली फक्त एक सिंगल. मागच्या मॅचला कॉपी पेस्ट करत असताना पाहायला मिळते माही गोतारने आला तिसऱ्या षटकामध्ये आणि केवळ त्या 6 धावा खर्च केल्या होत्या. ब्रेक लावला होता, स्कोर काढला. इथे देखील रवींद्र तीच भूमिका पार पाडतोय. 3 चेंडू 1 सिंगल. या पुढील सामना टीम बेलपाडा जय हनुमान बेलपाडा विपक्षात टीम कासगाव. दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करा प्लीज. दोन्ही संघांनी लवकर रिपोर्टिंग करा. स्पर्धा खूप मोठी आहे मित्रांनो. स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारच्या कमेंट्स किंवा चुकीच्या गोष्टी घडता कामा नयेत. आपण स्वतः शिस्तीचं पालन केलं तर पुढच्या सगळ्या गोष्टी
सुखकर होत असतात मित्रांनो. कंपल्सरी चेजिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. जर आम्हाला मैदानावर कंपल्सरी ड्रेसिंग दिसलं नाही तर आम्ही आयोजकांच्या अगोदर पेनल्टी घोषित करणार आहोत. किमान 2 धावांची पेनल्टी आपल्याला मिळणार, याची नोंद घ्या प्रत्येक संघाने. तर ती 2 धावांची पेनल्टी कंपल्सरी असेल मित्रांनो. क्रिकेट आहे, खेळ आहे, खेळामध्ये काही गोष्टी आपल्याला समजूनही घ्याव्या लागतील. कधी आयोजकांना समजून घ्यावं लागेल, कधी संघांना देखील समजून घ्यावं लागेल. मात्र स्पर्धेचे नियम पाळणं हे आपलं काम आहे. आणि या ठिकाणी पहिला ब्रेक थ्रू दिलाय रवींद्रनं. मी म्हटलं होतं रवींद्र ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, इथं धावबादच्या रूपानं दौलत तुपे यांची विकेट या ठिकाणी घेण्यात यश मिळालं आहे टीम आपटी संघाला. कमबॅक केलंय मात्र कुणाल राव. कुणाल राव या खेळाडूला आपल्याला कंट्रोल करावं लागेल, नाहीतर हे स्कोअर कार्ड खूप मोठं होईल. रवींद्रनं काही अंशी कमबॅक केलाय आपल्या टीमचं. पहिल्या 2 मध्ये 37 आल्यानंतर या षटकात केवळ आल्या 2. व्हॉट अ ब्लो, व्हॉट अ ब्लो. येस इट इज. कुणाल पांड्या स्टाईलनं षटकार ठोकलाय. अमितची आठवण करून गेली आहे छत्रपती संभाजीनगर संघाचा. जो अमित आला होता, या अमितनं देखील असा सेम षटकार ठोकला होता, याच दिशेला दाखवून दिलाय. कुणाल रावनं देखील 6 धावा आणि धावफलक पुढे फ्लाय झालंय. 45 रन्स, 45 धावा, 1 गडी गमावलाय टीम देवगाव टायगर्स संघानं. मैदानाचा विचार केला तर हे मैदान गोल मैदान आहे. ज्या पद्धतीने खेळ पाहायला मिळतोय, लाजवाब खेळाचं प्रदर्शन. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अटॅकर, पुन्हा एक चांगला फटका सजवलाय. पुन्हा 6 धावा. ए भावा, झाल्यात 6 धावा, 51 धावा. अर्धशतक झळकलंय सांघिक. 51 रन्स. टाळ्या झाल्या पाहिजे टीम देवगाव टायगर्स साठी. मला वाटतं आजच्या स्पर्धेतलं 51 रन्स सांघिक या ठिकाणी. आणि कुणाल रावच्या जर आपण धावा पाहिल्या तर 41 धावा, वैयक्तिक 12 चेंडू 41 धावा. काय जबरदस्त खेळ साकारतोय. नक्कीच बॅट अगोदर जरी आली असेल तरी ती बॅट पुन्हा एकदा हवेत घेऊन जाण्याची संधी मिळेल कुणाल राव जर आपण थांबलात. खूप सारे चेंडू शिल्लक आहेत. 2 षटकार बॅक टू बॅक ठोकलेत रवींद्रला. षटक संपलंय. षटक संपली 3 आणि 3 षटकामध्ये तब्बल 17च्या सरासरीनं 51 धावा, 1 गडी बाद 51. मित्रांनो, सुरेश रैनाच्या बाबतीत असं झालं होतं, कारण 50 झाली नव्हती. मात्र त्याला वाटलं की 50 झाली असावी. तिकडनं डिजिटल स्कोरबोर्ड नव्हता, तर तिथे स्कोरवर ते अंक ठेवले जायचे. आणि नंतर रैनाची नंतर 50 झाली होती, मात्र त्याने आधीच बॅट फिरवली. मला वाटतं कुणालचं देखील तसंच झालं असावा. कुणालनं बॅट उंचावली आहे. प्रेम पुन्हा येतोय. दुसरं षटक हाताला होतं, 4थं षटक घेऊन येतो प्रेम. दुसऱ्या षटकात खर्च केल्या होत्या त्यानं 15. कुणाल राव त्या ठिकाणी ऑफ स्ट्राईक आहे. स्ट्रायकर एंडला विशाल. हाफ ट्रॅकर कट केलाय, ऑन साइडला ट्विस्ट केलाय. 20 शेपनं त्या ठिकाणी शतरक्षक घेतील. कुणाल राव स्ट्रायकर एंडला थांबेल. यात काही शंका नाही. ज्या पद्धतीने पहिली धाव पूर्ण केली आम्हाला पाहायला मिळालं, त्या ठिकाणी कुणाल रावला स्ट्राईकला आणलंय. वैयक्तिक 12 चेंडू 41 धावांवर खेळतोय कुणाल राव. नक्कीच 9 धावा दूर आहे. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक येईल का, क्वेश्चन मार्क. आणि या प्रश्नचिन्हाचं उत्तर कुणाल रावला द्यावं लागेल. प्रेम टू कुणाल. 4थं षटक मार्गस्थ आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, प्रहार तर झाला मात्र स्विंग अँड मिस पाहायला मिळालं. त्या ठिकाणी निर्धाव चेंडू पाहायला मिळाला प्रेम कडून. कमबॅक करतो की काय प्रेमनं. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर 4 खाल्ल्या होत्या, मात्र आता डॉट चेंडूने सुरुवात केली आहे या षटकाची. कुणालला साथ द्यावी लागेल विशालला, कारण इथून पुढे धावा धावा आणि फक्त धावा पाहायला मिळतील. 5 षटकांचा सामना आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये 51 आल्या होत्या. या षटकात एक आली आहे 52 धावा. कुणाल राव 13 चेंडू आणि 41 धावा. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका. ओहो, यावेळी चेंडू थांबणार नाही.
ज्या पद्धतीनं स्वीट साऊंड आलाय, सिक्सर 47 धावांवर पोहोचतोय कुणाल राव. सर्वांचं लक्ष कुणाल रावच्या 50 कडे लागलंय. टीव्ही ऑन झाल्यात मुरबाड देवगाव गावामध्ये. आणि 47 धावा, 14 चेंडू 47, 4 रन्स अवे फ्रॉम हिज 50. सामना थांबवा जरा, आपले पाहुणे येत आहेत. नक्कीच बदलापूर मधील जगन्नाथ क्रीडा संकुलाचे सर्वेसर्वा उद्योजक मयूरजी पिसेकर यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. अमोलजी कतोरे सरांचे निकटवर्ती मित्र आहेत आणि आपल्या मित्राच्या या गोल्ड स्पर्धेला भेट देण्यासाठी बदलापूर स्थित युवा उद्योजक जगन्नाथजी पिसेकर क्रीडा संकुलाचे सर्वेसर्वा मयूरजी पिसेकर यांचं शुभागमन आपल्या स्पर्धेच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत मिस्टर मयूरजी पिसेकर. चला गेम ऑन करा. कुणाल राव 4 चेंडू 4 धावा दूर आहे आपल्या 50 पासून. पुढचा चेंडू 3 धावा दूर असताना चेंडू त्या ठिकाणी निघून चाललाय. सिक्सर बॅक टू बॅक. हा षटकार, मला वाटतं 4 षटकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत जर पाहिले तर 6 षटकार. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग. बॅट वर करायची, उंचवायची. 53 धावा वैयक्तिक कुणाल राव. ये सेफ नाम नाहीये, ब्रँड एवास, आणि आपला ब्रँड त्या ठिकाणी पेश केलाय. 101 ब्रदर्स यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज कुणाल राव साठी. पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं कुणाल रावच्या बॅट मधून. पुन्हा एक, क्या बात आहे. षटकारामागे षटकारांचा पाऊस पडतोय. लगातारचा हा 3रा षटकार कुणाल रावच्या बॅट मधून. क्या बात आहे. आपटी संघ गोलंदाजांना डान्स करावा लागतोय. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या प्रेमच्या षटकामध्ये. पहिल्या षटकात 15 खर्च केलत्या. या षटकात आतापर्यंत जर पाहिला तर तब्बल 19 खर्च केल्यात. गोलंदाजांसाठी कर्दनकाळ असलेली ही खेळपट्टी, हे सारिका मैदान. धावा 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 आणि धावा पाहायला मिळत आहेत. कुणाल राव एक इनाम. मागच्या सामन्यामध्ये त्या ठिकाणी संधी आली होती एका बॅटरला, मनोज केंबारीना. चली स्टँड की गली, डिपॉझिट इनटू द स्टँड्स. सिक्सर, 1 मोर. 4 षटकार लगातार. 6 and 6. हे षटक संपतंय. या षटकात आल्या तब्बल 25 धावा. 15, 25, 40. 2 षटकात प्रेमनं खर्च केल्या 40. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 76 रन्स. व्हॉट अ ब्लो. 4 षटकं संपलीत. तब्बल 76 धावा. 1 गडी गमावलाय. टीम देवगाव टायगर्स. सांगतायत वाय वी आर कॉल्ड देवगाव टायगर्स. आम्हाला टायगर म्हटलं जातं या मुरबाड मध्ये. त्याचं उत्तर देत असताना कुणाल रावच्या बॅट मधून झळकलाय अर्धशतक. वैयक्तिक 17 चेंडू 65 धावांवर खेळतोय कुणाल राव. 1 साइडेड गेम, 1 साइडेड ट्रॅफिक सुरू आहे. एका बाजूने ट्रॅफिक जाम आणि कारण आहे देवगाव टायगर्स. 101 101 ब्रदर्स देवगाव. 500 रुपयाचं प्राइज लागले कुणाल राव साठी. क्या बात आहे कुणाल. सामन्यामध्ये मला वाटतं खूप मोठा रोमांच निर्माण केलाय कुणाल रावनं. आपटी संघ सातत्यानं विचार करत असेल शेवटचं षटक कोणाला द्यावं आणि किती धावा द्याव्यात. 5 षटकांमध्ये 100 तर होणार नाहीत ना, प्रश्न पडलाय. आणि अंतिम षटक घेऊन येत आहेत ऋतिक. टीम आपटी, मी म्हटले आधीच, अ टॅलेंट ऑफ कल्याण. दॅट इनसाइड द टॅलेंट ऑफ मुरबाड. हे मुरबाडचं टॅलेंट आहे. सारिका मैदानावरचं टॅलेंट होम पिचवर खेळतायत टीम डीटी अर्थात देवगाव टायगर्स. चला अंतिम षटक सुरू होतं. 5वं षटक ऋतिक. पहिला चेंडू आणि फेस करतो विशाल. हाफ ट्रॅकर चेंडू आवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. 2 2 2 2 2 2.
जीवनदान. विशाल या ठिकाणी संधी आली होती मित्रा. अगदी चेंडू पडल्यानंतर वाटलं होतं हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल का, मात्र या ठिकाणी चेंडू हवेत तरंगत होता. दोन क्षेत्ररक्षक आले, एकाचा झेल होता, मात्र तुम्हाला माहिती आहे दोघांनी एकमेकांना धक्का दिला, चेंडू खाली. जीवनदान. कुणालराव पुन्हा एकदा येतोय स्ट्रायकर एंडला. ऋतिक तो कुणाल पुन्हा एक. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. हे उत्तर शोधलं जात आहे. कुणालराव, ओनली कुणालराव. षटकारांमागे षटकार, सलगचा हा 5वा षटकार ठोकलाय कुणालरावनं. आणि धावा जर त्याच्या वैयक्तिक पाहिल्या 18 चेंडू 71 धावा. मला वाटतं आजचा पहिला दिवस, उद्घाटनाचा दिवस, ओपनिंग डे, आणि हा ओपनिंग डे फेमस करण्याचं काम कुणालरावच्या माध्यमातून होत आहे. टीव्ही ऑन केल्यात सगळ्या देवगाव मधल्या, सगळ्या मुरबाड मधल्या चाहत्यांनी टीव्ही ऑन केलाय घरी, पाहतायत कुणालरावला. हो, वन मोर, नो दिस टाइम. यावेळी चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय, मात्र 2 घेण्यापासून रोखू नाही शकत मला वाटतं. आणि या तिसरीचा प्रयत्न आणि 3 देखील पूर्ण केल्यात. मला वाटतं नो 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 नो. यावेळी कुणालरावला जीवनदान दिलंय, सॅक्रिफाईस केलंय विशालनं. आपलं विकेट, एक सिंगल मिळेल, धावफलक जाऊन पोहोचताय. सॉरी 2 धावा येतील, तिसऱ्या धाव 3 घेतलं ना, सॉरी 4थ्या धावेसाठी अवघ्या 3 धावा घेतल्यात. धावफलक जाऊन पोहोचलाय 86. 86 चेंडू झाले तर 3, अजून 3 चेंडू शिल्लक. चौथ्या धावेसाठी बाद झाला ना. कुणाल पुन्हा आला. कुणाल 2 धावा कंप्लीट करून तिसरी देखील घेतली, चौथीला आउट. हो, गॅप मधून चेंडू निघून गेलाय, सीमा रेषा पार. चौकार. थर्ड बॅन झोन मध्ये कुणालरावची करामत. या ठिकाणी आमचे आयोजक अमोल कतोरे सर यांच्याकडून कुणालराव साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. या पुढचा सामना असेल टीम जय हनुमान बेलपाडा विपक्षात कासगाव. चला दोन्ही संघांचे संघनायक आपण लगेचच या. आपल्याला मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. दोन्ही संघांचे संघनायक लगेचच या. या ठिकाणी चेंडू गॅप मधून चाललाय, काढला मॅप, शोधला गॅप, चेंडू गॅप मधून चौकार. धावफलकावर तब्बल 94 रन्स, 94 धावा. आणि कुणालरावच्या वैयक्तिक त्या ठिकाणी 74 रन्स. व्हॉट अ इनिंग. हाफ ट्रॅकर होता, यावेळी मात्र चेंडू निघून गेलाय. षटक क्रमांक 5 समाप्त आणि 5 षटकांनी धावफलकावर 94-95 धावांचं लक्ष दिलंय टीम आपटी संघाला. देवगाव टायगर्स संघाने वळूया मंचकावर. मान्यवर पाहुणे त्या ठिकाणी उपस्थित आहेत, आपल्या सर्वांना परिचित आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन झालं कासगाव आणि बेलपाडा टीमचं बदलापूर. आणि या बदलापूर मधलं जगन्नाथ पिसेकर क्रीडांगण, या क्रीडांगणाचे सर्व युवा उद्योजक मयूरजी पिसेकर यांना विनंती आहे आपण टॉस का बॉस कडे या. त्या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते नाणेफेक होईल आणि आपला यथोचित मान सन्मान आमच्या अमोलजी कतोरे आणि या संपूर्ण टीमच्या वतीने केला जाईल. चला टीम देवगाव बेलपाडा आणि टीम कासगाव आपण लगेचच काही सेकंदांमध्ये येथे पोहोचायचे. मान्यवरांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. या ठिकाणी अमोलजी कतोरे यांच्याकडून सन्मान केला जातोय. मयूरजी पिसेकर यांचा युवा उद्योजक आहेत बदलापूर नगरीमध्ये आणि त्यांच्या क्रीडा संकुलामध्ये देखील सातत्यानं क्रिकेटचं आयोजन, त्या ठिकाणी स्पर्धांचं आयोजन केलं जातं. डे नाईट क्रिकेटचं देखील आयोजन केलं जातं. पिसेकर सर 1 मिनिट थांबा, आपल्याला देखील या स्पर्धेविषयी आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. अमोलजी कतोरे यांची स्पर्धा
आणि या स्पर्धेविषयी काय म्हणाल? नमस्कार सगळ्यांना. खरं तर याच्या आधी पण या स्पर्धेला एकदा भेट दिलेली आणि खरंच अमोलची खूप मेहनत असते स्पर्धेसाठी. सतत तो कॉन्टॅक्टमध्ये असतो आणि एवढ्या दिवस मॅचेस ठेवणं खरं तर सोपं नाही. म्हणजे आज मला वाटतं मॅच स्टार्ट झाल्यात आणि 25 तारखेपर्यंत मॅच आहेत. म्हणजे सलग 8 ते 9 दिवस मॅच ठेवणं खरंच सोपी गोष्ट नाही. आम्ही पण मॅच ठेवतो, 8 दिवस मॅच असतात, समजतं किती मेहनत घ्यायला लागते, किती कष्ट करायला लागतात. आणि खरंच खूप सुंदर आयोजन आहे, नियोजन आहे आणि ग्राउंड पण एवढं सुंदर आहे. त्याच्या मागे खरंच अमोलची त्याच्या टीमची मेहनत आहे. खरंच त्यांच्यासाठी एकदा टाळ्या व्हायला पाहिजेत. आणि एखादी अरेंजमेंट करणं आपल्याला दिसतं, पण त्याच्या मागे जी पडद्यामागे जे काम करतात ती खरं तर ते सक्सेसचं कारण असतं. असेच तुम्ही चांगले कार्यक्रम करत राहा. क्रिकेटसाठी किती प्रेम आहे ते बघितलेलं आहे. आमच्या इथे पण त्याला मॅच खेळायची इच्छा होती. 14 ते 21 फेब्रुवारीला आपल्या मॅचेस आहेत. साधारण 80 टीम आपण घेतोय. तर जवळपास आत्ता पण 30 ते 40 टीम सर वेटिंग लिस्टला आहे. तर 14 ते 21 फेब्रुवारीला आवर्जून तुम्ही ज्याला कोणाला वेळ भेटेल त्यांनी या तिथे बघायला. यावर्षी अजून वेगळं आयोजन नियोजन असेल एवढं बोलतो. आणि मला इथे मान सन्मान दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. चला टीम कासगाव आणि टीम बेलपाडा. कासगाव टीम प्लीज लवकर या. आपण मान्यवरांना वेटिंग करू नाही शकत. स्पर्धा आहे, स्पर्धेचा नियम असतात. तिकडे लगेचच लाईव्ह मॅच सुरू होते. सेकंड इनिंग आपण लवकरात लवकर या. आपल्या नाणेफेक करायची या ठिकाणी. आपण उपस्थित आहात का ते पण रिपोर्टिंग करा. नक्कीच मयूरजी पिसेकर आम्हाला देखील सांगायला आनंद होतोय की बदलापूर सारख्या ठिकाणी सर एखाद्या आंतरराष्ट्रीय स्टेडियम प्रमाणे आपण जे काही क्रीडा संकुल निर्माण केलंय त्या ठिकाणी खेळाडूंना खेळण्याची संधी मिळत असताना ते खऱ्या अर्थानं गौरवान्वित होतात की काय जबरदस्त स्टेडियम त्या ठिकाणी बनवले आपण. आणि नक्कीच त्या स्टेडियमला भेट द्यायला आवडेल. आणि त्या ठिकाणी क्रिकेट खेळत असताना खूप सारे खेळाडू आपण घडवतात आणि आपल्या खेळाडूंना संधी देतात. थँक्यू सो मच आपण या ठिकाणी आलात. या स्पर्धेला खऱ्या अर्थानं 4 चांद लावण्याचे काम करतायत. चला टीम आपटी संघाचे देखील सलामीचे बॅटर्स त्या ठिकाणी गेले. आमचे ऑफिशियल त्या ठिकाणी पोहोचतात. तत्पूर्वी मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा आमदार चषक मुरबाड 2025. आणि त्या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडला जातोय आवाज मुरबाडचा खऱ्या अर्थानं कैलास शेलवले सर. थँक्यू सो मच. यस धन्यवाद सर. खेळाच्या दुसऱ्या डावामध्ये तुम्हा सर्व क्रिकेट रसिकांचं व जगन्नाथ स्मृती चषक या स्पर्धेचे यशस्वी आयोजक मयूरदादा पिसेकर यांचं देखील सहर्ष स्वागत. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. नक्कीच हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एके बाजूला देवगाव टायगर्स आणि त्यांच्या विपक्षात आपटी ब क्रिकेट संघ. प्रथमतः फलंदाजी करत असताना देवगाव संघाचा विचार केला तर तब्बल 94 धावा आणि 95 धावांचं ठेवले लक्ष ते आपटी ब क्रिकेट संघापुढे. कुणाल राव यांची जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. मॅच सुरू होण्याच्या अगदी थोड्या वेळापूर्वी आम्ही त्यांना विचारलं होतं की आज खूप चांगली बॅटिंग होईल, परंतु ते म्हणाले होते की प्रॅक्टिसमध्ये नाही आहेत, सराव नाही आहे. परंतु जी काय प्रॅक्टिस जी होती, सराव होता, तो सर्व याच सामन्यामध्ये त्यांनी नक्कीच मयूरदादा पिसेकर या स्पर्धेची निरोप घेत आहेत. खूप धन्यवाद, त्यांनी या स्पर्धेसाठी वेळ दिला. खेळाच्या दुसऱ्या डावाला होते सुरुवात. दुसऱ्या डावामध्ये विचार केला तर फलंदाजीसाठी आपली ब संघाकडून सलामीवर रवींद्र आणि त्याच्या सोबतीला सचिन. गोलंदाजी ट्रॅकवर तयार होत आहेत. प्रथमेश पहिला चेंडू, सुंदर असा चेंडू, स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. वेग त्याच्या गोलंदाजीमध्ये होता. गोलंदाज प्रथमेश पहिला चेंडू होते निर्धावनं या षटकाची होते सुरुवात. नक्कीच हा देखील चांगला गोलंदाज आहे टीम देवगाव टायगर्स क्रिकेट संघासाठी. नक्कीच भरपूर आशा अपेक्षा असतील प्रथमेश यांच्यावर. पुढील चेंडू प्रथमेश
यावेळेस पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय. गोलंदाज प्रथमेश अजून एक निर्धाव. विचार केला तर दोनही चेंडू सुंदर हाताळताना पाहायला मिळाले. गोलंदाज प्रथमेश 2 चेंडू निर्धाव त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस सुंदर असा फटका, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाही येत, एका माफ करा, षटकार. दोन निर्धाव चेंडू नंतर चोख प्रतिउत्तर. फलंदाज सचिन यांचं षटकार आला. षटकाराच्या मदतीनं संघाचा श्रीगणेश होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 6 आकड्यावर. उर्वरित षटकातील 3 चेंडू शिल्लक. यावेळेस बॅकफुटला गेले, हलक्या हाताने कट केले. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतायत, परंतु चेंडू कार्पेटच्या साहाय्याने 4 धावा, चौकार. ज्या प्रकारची पहिल्या डावामध्ये आपण कुणाल राव यांची फलंदाजी पाहिली, त्याच प्रकारची फलंदाजी यावेळेस सचिन यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि अशाच प्रकारचे मोठे फटके येणं गरजेचं असेल जर सामना जिंकायचा असेल आपटी बस क्रिकेट संघाला. यावेळेस स्लोवर चेंडू होता, क्षेत्ररक्षक आहेत. दरम्यान सुंदर अशी फेकी आपल्याला पाहायला मिळाली. कलेक्शन थोडं खराब राहिलं यष्टी रक्षकांचं. दरम्यान एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने टीम आपली क्रिकेट संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 11 आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल षटकातील. नक्कीच पॉवर प्लेच्या अनुषंगाने चांगली कामगिरी पाहायला मिळते गोलंदाज प्रथमेश यांची. यावेळेस अनोखा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यावर मोठा फटका. फलंदाज सचिन यांचा चेंडू सीमापार 6 धावा, षटकार. कौतुक केलं होतं आम्ही गोलंदाज प्रथमेश यांचं, परंतु ते कौतुक मानावलं नाही. भीमर चेंडू, पुढील चेंडू फ्री हिट. यावेळेस पुन्हा एकदा शपल अक्रॉस दी बॅक फटका वाईड आपल्याला पाहायला मिळणार. पंचांचा इशारा. षटकातील शेवटचा चेंडू असेल. अवांतर चेंडू. पहिल्या 2 चेंडूचा विचार केला तर चांगले हाताळले होते गोलंदाज प्रथमेश यांनी, परंतु पुढील शेवटचा चेंडू असेल षटकातील. यावेळेस एक सिंगल दरम्यान तिथे आपल्याला पाहायला मिळाली. षटक झाले संपन्न. पहिला षटक आणि पहिल्या षटकाच्या अंती टीम आपटी क्रिकेट संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 21 आकड्यावर.
पुढील सामना जयहनुमान बेलपाडा त्यांच्या विपक्ष कासगाव दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. पहिला चेंडू यावेळेस फटका दमदार आहे. पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवलंय गोलंदाज आकाश यांच्यावर अक्षय. सुंदर अशी फलंदाजी या दोन सलामीवीरांकडून. रवींद्र असतील त्यांच्या सोबतीला सचिन. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अक्षय यांच्यावर आक्रमण चढवलं. पहिल्या चेंडूवर मोठा फटका. नक्कीच असं मोठे फटके येणे गरजेचे असेल यावेळेस अशी स्थितीमध्ये आहेत आपटी ब क्रिकेट संघ. पुढील चेंडू अक्षय तो सचिन. यावेळेस सुंदर असा चेंडू. लाऊड अपील होती पंचांकडे परंतु या अपीलवर कोणतंही उत्तर मिळालं नाहीये. दरम्यान एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळाली. सिंगलच्या साह्याने टीमची टोटल जाऊन पोहोचते बिनबाद 28 या आकड्यावर. नक्कीच पहिल्या चेंडूवर मोठा फटका खाल्ला असेल अक्षय यांनी परंतु कुठेतरी कमबॅक करतायत. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा पुल केलंय आणि पुल पॉवरफुल बिग हिट षटकार. रास्ते पर चल रहे हैं मंजिल अभी बाकी है ये तो सिर्फ पिक्चर ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है. नक्कीच अशाच प्रकारचं पिक्चर दाखवावं लागेल या दोन फलंदाजांना रवींद्र आणि सचिन. षटकाचा विचार केला तर 3 चेंडू आणि धावा आतापर्यंत पाहिल्या तर 13 खर्च केल्यात ज्यामध्ये 2 मोठे फटके एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच अशा प्रकारची फलंदाजी करणं आवश्यक असेल टीम आपटी ब क्रिकेट संघासाठी कारण लक्ष छोटं नाहीये लक्ष खूप मोठं आहे. यावेळेस अक्रॉस दी बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू हवी तेवढी उंची मिळाली नाही आणि चेंडू जाऊन विसावला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू आला निर्धाव. उर्वरित 2 चेंडू या षटकातील शिल्लक. नक्कीच चांगल्या प्रकारची हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फटका फसलाय. स्वतः गोलंदाज येत आहेत चेंडूच्या खाली आणि झेल केला कॅरी. फलंदाज रवींद्र बॅक टू द डग आउट. दोन मोठे फटके या षटकामध्ये आपण पाहिले होते परंतु या 5व्या चेंडूवर अक्षय यांचं कमबॅक पाहायला मिळतं. एक ही पार्टनरशिप ला त्यांनी ब्रेक लावलाय. फलंदाज रवींद्र यांना माघारी परतवून लावलं. पहिली विकेट. यावेळेस स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु जाऊन चेंडू मांडीवर आदळला. चेंडू आला निर्धाव. पाहता पाहता 2 षटक पूर्ण. 2 षटकाच्या अखेरीस टीम आपटी ब क्रिकेट संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1/34 या आकड्यावर. पुढील समीकरण पाहिलं 18 चेंडू 61 धावेंची आवश्यकता टीम आपटी ब क्रिकेट संघाला.
त्याच्या विपक्षात कासगाव दोन्ही संघाचे संघ कर्णधार उपस्थित व्हा. नाणेफेकी त्वरित केली जाईल. देवांश 11 कासगाव आणि त्यांच्या विपक्षात जय हनुमान बेलपडा. दोन षटकांचा खेळ झाला समाप्त. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. पहिला चेंडू, सुंदर असा चेंडू गोलंदाज आदी यांचा. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. समीकरण पाहिलं 18 चेंडू 61 धावांची आवश्यकता टीम आपटी ब क्रिकेट संघाला. पुढील चेंडू आदी. यावेळेस खोलवर टप्प्याचा होता चेंडू सरळ उडवलाय आणि सरळच गेलाय दिनेश यांच्या हातामध्ये. फलंदाज सचिन बॅक टू द पवेलियन. ज्या प्रकारची गोलंदाजी गोलंदाज अक्षय यांनी केली त्याच प्रकारची गोलंदाजी त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून त्याचा हा छोटा बंधू आदी करताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू त्याच्या माध्यमातून निर्धाव पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवर एक विकेट त्यांनी आपल्या संघासाठी मिळवून दिली. इथून पुढे विचार केला तर 16 चेंडू आणि तब्बल 60 धावांची आवश्यकता टीम आपटी ब क्रिकेट संघासाठी. सातत्याने विचार केला तर मोठे आणि मोठे फटके येणे गरजेचे असेल आपटी ब क्रिकेट संघासाठी. गोलंदाज आदी यावेळेस स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता परंतु यष्टी लेक्सिकला बीट करेल हा चेंडू. अवांतर असेल. पंचांचा इशारा. पंच धर्मेंद्र वर्मा सर आम्हाला सूचित करतात पुढील चेंडू आदी. यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु कोणताही बॅट आणि बॉलचा संपर्क आलेला नाहीये. चेंडू होईल निर्धाव. सुंदर अशी गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज आदी यांची. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. तीनही चेंडू त्यांच्या माध्यमातून सुंदर पाहायला मिळाले. उर्वरित 3 चेंडू शिल्लक. यावेळेस फटका सरळ उडवलाय. क्षेत्ररक्षक येत आहे तिथे अडवण्यात यश तर आलं. एक धाव पूर्ण. पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण. 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचेल 2 बाद 37 या आकड्यावर. उर्वरित 2 चेंडू या षटकातील शिल्लक. यावेळेस सुंदर असा चेंडू स्विंग अँड मिस. गोलंदाज आदी कमालीची कामगिरी करतो यावेळेस मैदानामध्ये आपल्या संघासाठी. विचार केला तर सुंदर अशी गोलंदाजी. एक विकेट त्याने आपल्या संघासाठी मिळवून दिले. शेवटचा चेंडू असेल. 13 चेंडू 58 ची आवश्यकता टीम आपटी ब क्रिकेट संघाला. शेवटचा चेंडू गोलंदाज आदी. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हर ड्राईव्ह. सुंदर असा फटका आणि तितकाच देखणा चौकार.
सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला मागच्या षटकामध्ये पाहायला मिळाली गोलंदाज आदी यांची. समीकरण पाहिलं या मॅच मध्ये तर 12 चेंडू 54 ची आवश्यकता. पुढील गोलंदाजी ट्रॅकवर तयार होत आहेत बाबू. नक्कीच पहिला सामना असेल गोलंदाज बाबू यांचा. गोलंदाजीसाठी नक्कीच इतर सामन्यांचा विचार केला तर क्षेत्ररक्षणासाठी ते उपस्थित असतात, परंतु या सामन्याचा विचार केला तर डेब्यू होईल त्यांचा. गोलंदाज बाबू. पहिला चेंडू सुंदर असा, जसा चेंडू पडला तसा चेंडूने वळण धरलं आणि विकेट रनआउटच्या स्वरूपात तिथे आपल्याला पाहायला मिळाली. ज्याप्रमाणे चेंडू पडला आणि त्याचप्रमाणे सुंदर असं वलन बाबू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर एक रनआउटची विकेट या षटकाच्या सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाजीसाठी मैदानात आलेत. सुंदर असा फटका यावेळेस दरम्यान 2-2 क्षेत्ररक्षक येत आहेत. त्यांनाही चेंडू भेटणार नाही. चेंडू झालाय फरार. सलगचा हा पहिला चौकार. यावेळेस सुंदर असा फटका, एका टप्प्यावर चेंडू, सीमा रेखा पार, 4 धावा, चौकार. देवगाव संघ, देवगाव टायगर्स संघाचा विचार केला तर सर्व खेळाडू हे अंडर 25 अर्थात 25 वर्षाच्या आतील आहेत. 2 खेळाडू वगळता हे सर्व अंडर 25 वर्षाच्या आतले हे खेळाडू दौलत तुपे यांच्या हाताखाली वाढलेले, हाताखाली खेळलेले हे सर्व खेळाडू. सुंदर अशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून मैदानात आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एका टप्प्यावर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज बाबू यांची. यावेळेस चपल झाले होते, परंतु जसा चेंडू पडतोय तसा जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक निर्धाव, सातत्याने निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहेत गोलंदाजांकडून. 7 चेंडू 46 धावांची आवश्यकता टीम आपटीबर क्रिकेट संघाला. शेवटचा चेंडू. यावेळेस अलोंग दी कारफीट फटका चांगला आहे. दरम्यान क्षेत्ररक्षक येत आहेत. एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळाली. षटक झाले संपन्न. विचार केला तर 4 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचते 3 बाद 50 या आकड्यावर. 6 चेंडू 45 धावांची आवश्यकता टीम आपटीबर क्रिकेट संघाला. सहा चेंडू 45 ची आवश्यकता टीम आपटी क्रिकेट संघाला. फलंदाजीच्या अनुषंगाने विचार केला तर पहिले 2 पॉवर प्लेचे 2 षटक आणि त्या षटकामध्ये पुरेपूर अशी चांगली कामगिरी केली होती, परंतु पुढे बाबू आले आणि त्यांच्या सोबतीला आधी दोनही गोलंदाजांनी सुंदरशी कामगिरी केली, गोलंदाजीमध्ये कामगिरी केली. 6 चेंडू 45 धावांची आवश्यकता गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत कुणाल. पहिला चेंडू फटका दमदार आहे
आणि लॉंग ऑनच्या बाहेर 6 धावा, षटकार. नक्कीच अशाच प्रकारची फलंदाजी जर 2 षटक आधी झाली असती तर नक्कीच विजय आपल्या हातामध्ये घेता आला असता टीम आपटी ब क्रिकेट संघाला. पहिल्या चेंडूवर कृणाल यांच्यावर आक्रमण चढवलं जात आहे. यावेळेस फुल टॉस चेंडू आणि त्यावर फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण दिनेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच विचार केला तर 5 धावा त्यांनी आपल्या संघासाठी वाचवल्या. तर सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षक दिनेश यांच्या माध्यमातून. एकच सिंगल इथे आपल्याला पाहायला मिळली. गोलंदाज कुणाल यावेळेस अवांतर असेल, पंचांचा इशारा येतोय. अवांतरच्या साह्याने टीमची टोटल जाऊन पोहोचेल 3 बाद 58 या आकड्यावर. इथून पुढे विचार केला 4 चेंडू 37 धावांची आवश्यकता टीम आपटी क्रिकेट संघाला. यावेळेस हलक्या हाताने ब्लश केलं. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत, एकाकडून झाली चुकी, बॅकअप येत आहेत. एकच सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळते. समीकरण पाहिलं 3 चेंडू 37 धावांची आवश्यकता, 36 धावांची आवश्यकता. उर्वरित 3 चेंडू या षटकातील शिल्लक. अगदी विचार केला तर एकतर्फी सामना झुकवला आहे या गोलंदाजांनी. यावेळेस पूर्ण राऊंड झाले आणि चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. दोन चेंडू या षटकातील शिल्लक. 2 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. नक्कीच एकतर्फी सामना हा झुकवलाय टीम देवगाव टायगर्स. अवांतर आणि अवांतरच्या साह्याने टीम टोटल जाऊन पोहोचेल 3 बाद 64 या आकड्यावर. 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज कुणाल यावेळेस विचार केला तर बीमर. नक्कीच सामना जरी तुमच्या हातामध्ये आला असेल परंतु अशा प्रकारच्या चुका करून चालणार नाही. बीमर चेंडू आला. पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळेल फ्री हिट. यावेळेस गती होती परंतु तितका देखना फटका. फलंदाज राजन यांचा चेंडू सीमा पार 6 धावा, षटकार. या सामन्यातील कुणाल यावेळेस फटका दमदार आहे परंतु षटकार जरी आला असेल परंतु हा सामना गमावतायत टीम आपटी ब क्रिकेट संघ. हार्ड लक टीम आपटी क्रिकेट संघ. आणि त्याचप्रमाणे पुढील राऊंडसाठी पुढील सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असेल टीम देवगाव टायगर्स क्रिकेट संघ. सामना झाला फिनिश. अर्थात या सामन्याचा देव या मॅन ऑफ द मॅच सामनावीर अर्थात